नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नाट्यमय घडामोडी सर्वच पक्षांमध्ये पाहायला मिळतात। मात्र भाजपमध्ये विरोधी पक्षातील नेत्यांचे झालेले प्रवेश आणि त्यांना मिळालेली उमेदवारी यावरून नाशिककरांनी नाराजी व्यक्त केली। काय वाटतं निवडणुकीबाबत नाशिककरांना जाणून घेतले आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। या नाशिककरांना नेमकं काय वाटतंय यासाठी मी नाशिकमधल्या उंटवाडी परिसरामध्ये आलेलो आहोत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर माझ्यासोबत काही सर्वसामान्य नाशिककर आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय घडामोडी सुरू झालेल्या होत्या। अनेक ठिकाणी एबी फॉर्म संदर्भात काही गोंधळ आपल्याला पाहायला मिळाला, उमेदवारी संदर्भात गोंधळ पाहायला मिळाला। इकडचे नेते तिकडे गेले, तिकडचे नेते इकडे आले, पक्षांतर करण्यात आलेलं होतं। त्या ठिकाणी कार्यकर्ते नाराज झालेले होते। भाजपमध्ये काही गोष्टी घडलेल्या होत्या, तर विरोधी पक्षातले काही नेते ऐनवेळी पक्ष सोडून गेलेले होते। काय आपल्याला वाटतंय ना, एक नाशिककर म्हणून, एक मतदार म्हणून? नाशिककर म्हणून आणि एक मतदार म्हणून मी 25 प्रभाग क्रमांक 25चा जे घडामोडी घडलेल्या आहेत काल छाननीच्या वेळेस, ते अत्यंत चुकीचं झालेलं आहे। आणि BJP पक्षाने जे केलेले उद्योग आहेत ते सुद्धा अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेले उद्योग आहेत। ते एका व्यक्तीला 2-2 एबी फॉर्म देणं हे घटनात बसत नाही हो। आणि त्याच्यामुळे हे जे झालेलं आयारामांना तिकीट देऊन गुंडगिरी माजवणे आणि दहशत पसरवणे हे त्यांचं कर्तव्य झालेलं आहे। नवीन सिडको जे आहे, नवीन नाशिक आहे, नवीन नाशिकमध्ये खानदेशी लोकांना पाहिजे तेवढं वेटेज दिलं गेलं नाही। वेळेस 70% मतदान हे खानदेशींचंच होतं त्या ठिकाणी। आणि भाजप जेव्हा म्हणतं घराणेशाही नाही, तेव्हा एका घरातल्या 3-3, 4-4 लोकांना देणं आणि कोणावर आपला रोष? सर सगळे नावं सगळ्यांना आज कळाले। काल छाननीमधनं अचानक ज्याला तिकीट दिलेलं होतं, काहीतरी कायद्याची बाजू दाखवून जे काढलं गेलं ते चुकीचं होतं। काहींनी रात्रभर जल्लोष केला आणि दुसऱ्या दिवशी नाही झालं। हे कायदा वापरला गेला का कायदा मोडला गेला, त्यांच्या पद्धतीने फिरवला गेला, हे आता त्यांना माहिती। पण आम्ही BJPचेच मतदार आहोत। पण ह्या वेळेला असं वाटतं की लोकांनी काहीतरी वेगळा निर्णय घ्यावा। ही घराणेशाही कुठेतरी दाबली गेली पाहिजे आणि ती दाबायलाच पाहिजे। सगळे बाहेरचे लोक आलेले, या बारामध्ये सगळे बाहेरचे आलेले, त्यांना वार्डामधलं काहीच माहिती नाही, कुठं काय आहे काही नाही। वार्डामध्ये गल्ली माहिती नाही। आता तो कोण राजू आहे, कोण आहे तो, त्याला तर गल्ली माहिती नाही। तर कुठलं गल्ली काय म्हणतो, तो चालला सातपूरला तिकडं प्रचार करायला। आता काय परवाची दिवसाची बात आहे। काही गोरगरिबांचं काही भलं होत नाही। त्याच्यानंतर जे रस्त्यावर आहे ते रस्त्यावरच आहे, जे मोठरले लोक हो राहिले ते मोठरलेच हो राहिले। त्याच्यामुळं काही खरं नाही, कोणी सर्वसामान्याचे विचार काही होत नाही। तो मग कसं काय करायचं ते काही मतदान करणार आहे काय? तो करणारच आहे ना हो। मतदान जे आता काय कुंभमेळे मतदानचा अधिकार आहेत, ते तो करणार। आपल्याला काय सर, कोणी आलं आपल्याला काय, आमच्याकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे, नाशिकचा विकास केला पाहिजे। सिंहस्थ कुंभमेळा आहे, रोजगारांचा प्रश्न वाढतोय, हा सर्वांकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे हो। आमचं हे इथून जवळच त्र्यंबकेश्वर पण आहे, अनेक पर्यटक इथे येत असतील। काय वाटतंय, काय काय अडचणी या लोकांना येत आहेत? त्र्यंबकेश्वरचं आता त्यांनी ते रस्त्याचे कामं चालू केलेले आहेत, तर तेही पूर्ण झाले पाहिजे 2 वर्षाच्या आत। असा पूर्ण विकास त्यांनी करायला पाहिजे, बाकी एवढंच सांगायचं। नक्कीच आपण बघतोय, खरं तर नाशिककर गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमधलं राजकारण बघताय। जे राजकारणामध्ये सुरू आहे ते नाशिककरांना त्या ठिकाणी पटत नाही आहे अशी प्रतिक्रिया आहे। मात्र काही नाशिककरांनी यंदा कुठेतरी बदल घडावा अशी भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होतं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीत भाजप हा सोबळावर लढतोय, तर दुसऱ्या बाजूला भाजपमधले जे इतर पक्ष आहेत, जे भाजपसोबत त्या ठिकाणी निवडणूक लढण्याची तयारी करत होते, असं अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा एकनाथ शिंदेंचा शिवसेना पक्ष असेल, हे सोबत लढत आहे। त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध या महायुतीतील 2 पक्ष अशी तिरंगी लढत नाशिकमध्ये खरं तर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नाशिककर यंदा काय निर्णय घेतोय आणि त्यासोबत बदल नेमका कुठे घडणार आहे हे देखील बघणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन किरण कटरेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।